तर मित्रांनो, ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आहे स्पेशल दिवस माझ्यासाठी. आणि आजचा स्पेशल दिवस म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. आणि असं वाढदिवसामुळं ब्लॉग करायचं असं नाही आहे, पण मागच्या वेळीचा वाढदिवस माझ्यासाठी वेगळा होता आणि या वर्षीचा वाढदिवस माझ्यासाठी वेगळा आहे. तर त्याचं कारण म्हणजे मागच्या वेळी माझं वेट जास्त होतं आणि ह्या बड्डेला माझं आयडल वेटच्या जवळपास आलं आहे. म्हणजे भारी वाटते. ज्या बड्डेला मला टेन्शन यायचं बड्डे आलं की आता काय घालू, लोकांसमोर गेल्यानंतर काय लोक म्हणतील, पण या बड्डेला आज तसं काय होणार नाही. बघू कसं काय दिवस जातोय. बाकी भेटूच, असंच प्रेम राहू द्या. बाय बाय. केक कटिंग झालेलं आहे. केक कटिंग बघितलं असेल केक कसा आहे, हेल्दी केक होता. आता तेच केकची पार्टी चालू आहे. तर असा केक कटिंग झाला आहे. आता बघू पुढं काय होतं. बाय बाय. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बड्डेचे व्हिडिओ तर बघितला असेल की कसा माझा वाढदिवस साजरा केला होता. आणि त्याच्याच नंतर आमचं एक प्लॅनिंग ठरलं आहे. आमचा एक मित्र जाणार आहे जर्मनीला, तर त्याच्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवलेली. काय आहे काय नक्की ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. त्याच्या अगोदर सुंदर असे कपडे छान असे घातलेले आहेत आणि आता जायचं. मस्तपैकी आवरले. मित्र पण आलाय, त्याची बॅग त्यांनी भरलेली आणि आता सगळेजण एकत्र आल्यानंतर निघायचं. कुठं जाणार हे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. एकदम खतरनाक लेवलची मजा येणार आहे. बाकी स्टे ट्यून आणि भेटूच आपण. आवडतो आता. पावडर इकडे बे. पावडर आता आम्ही निघालेलो आहे बाहेर. मित्र आलेला आहे. बसा. तो फायनली 4-5 तासानंतर मित्र आलेले आहेत आणि फायनली आता निघतोय. एक गाडी पुढे जाऊन थांबलेली आणि आता आम्ही निघतोय. तर चक्के काय म्हणतोस? मस्त तुझ्या तसेच. तर मी म्हणलं ना, जर्मनीला चाललेला मित्र भाऊसाठी सरप्राईज प्लॅनिंग, काय ते सरप्राईज पार्टी. भाऊ निघाला आता जर्मनीला. सो आता पार्टी. तर चलो स्टे ट्यून. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली दुसरी गाडी भेटलेली आम्हाला. आता आम्ही निघतोय. कुठं जातो हे तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच. तर ही एक गाडी आणि हा वे. आता हम निकलेंगे सभी दोस्त. सांगतो पुढे जाऊन कुठं चालले. बाय बाय. गाडीची टाकी फुल करण्यासाठी थांबलेलो आहे. एक गाडी गेली तळेगावमध्ये या साईडला. तर एका गाडीचं काम आहे तिकडे तळेगावमध्ये आणि टाकी फुल झाल्यानंतर निघणार आम्ही. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत ह्या सुंदर अशा विल्याला. तो आज खूप सारी मज्जा करायची आहे. तर हा सुंदर असा विला, सुंदर असा एरिया हा आहे. तर खूप भारी वाटते, खूप भारी. आत्ताच जस्ट पार्क केली गाडी आणि इथे सुंदर असा टर्फ देखील आहे, स्विमिंग पूल देखील आहे आणि साईडचं व्ह्यू बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर आहे. तर अतिशय सुंदर अशी मजा आपण करणार आहोत.
तर नक्कीच एन्जॉय करू आजचा हा दिवस. सो भेटूयात. मित्रांनो आम्ही विलामध्ये बसलेलो आहे. अरे शिव्या देऊ नका. तर मित्रांनो आम्ही विलामध्ये पोहोचलेलो आहे. तर नक्कीच लवकरच विला टूर मी देईन. सुंदर असं प्रत्येक भारी आहे, सगळं अतिशय सुंदर आहे. आणि देतो रूम टूर देतो आणि बस टूर देतो. या ठिकाणी स्विमिंग पूल, टर्फ, आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त असा हॉल, त्याच्यानंतर सुंदर असा बेडरूम आणि उसके बाद टॉयलेट अँड जिना मस्त पैकी. सो इथून सुंदर असा व्ह्यू भेटतोय. त्याच्यानंतर हे सगळे रूम्स, बेडरूम अँड उसके बाद सॉरी नायाब आणि हे गैलरी व्यू बहुत बढ़िया. तो लेट्स गो, स्टार्ट करेंगे हम एन्जॉय. आणि तुम्ही पण मजा घ्या. खूप भारी आहे लोकेशन, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर आहे. काय म्हणणं आहे वीर? तो भारी आहे. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. जी गोष्ट येते ती विनाकारण येत नाही लाईफमध्ये, त्याचा आनंद घ्या बस. बाकी काय नाही. आज सगळेजण आता सुंदर असं जेवण करतात. माझं तर डाएट आहे, त्याच्यामुळं डाएटचं आता सुंदर असं खाणार आहे. सो भेटूया. ह्याच्यानंतर काय होते, प्रत्येकजण सुंदर असं एन्जॉय करते. आता जर डान्स केला आणि खूप मजा आहे. गुलाबजाम बाकी भेटू. सो गाईज, तर आता आमचे चाले स्विमिंगचे माझे चाले फुल सॉन्ग वगैरे लावलेले आहेत आणि एन्जॉयमेंट चालू आहे. तुम्ही बघू शकता. पाहिजे हो जीवनात असं काहीतरी. एक दिवस फक्त आम्ही आलो, एक दिवस. आता मित्र जर्मनीला जाणार, त्याच्यानंतर त्या आठवणी घेऊन जाणार. आठवणी स्टोअर केल्या पाहिजेत लाईफमध्ये, आहे का नाही? त्याच्यामुळं कमावणार तर प्रत्येक जण आहे, पण आठवणी स्टोअर करणं खूप गरजेचं आहे लाईफमध्ये. ओके, भेटूया लवकरच. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे छान. आणि आता मस्तपैकी स्विमिंग चालू आहे. आणि नंतर काय यांना चहा नाश्ता असेल. आणि आज राहणार उद्या सकाळी 11ला चेकआउट. ओके, बाय बाय, भेटू. मित्रांनो सुंदर असं प्रत्येकाने आवरले आणि आता आलोय आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी. सुंदर असं वातावरण झालंय. सूर्य मावळताना आम्ही बघितलंय. सुंदर असं माझ्या समोर दृश्य आहे, मी तुम्हाला दाखवतो. तो भारी वाटते, खूप मजा येते. आता क्रिकेट आता आम्ही खेळतोय आणि भेटेच मग रात्री काय कसं काय नियोजन होतं. खूप मजा येते, भारी वाटते. खूप भारी विला आहे हा, अतिशय सुंदर असा विला आहे. डिटेल मी तुम्हाला सांगेनच. बाय बाय. तो आम्ही खेळतोय आता क्रिकेट. तो सुंदर असं मजा येते, खूप भारी वाटते. वातावरण एकदम शुद्ध आहे, छान असं. क्रिकेटच्या मॅचेस आमच्यामध्ये चालू आहेत, तर मजा येते, खूप भारी वाटते. आणि आता हे जेवतील सगळे. मी तर थोडा वेळ झोपलो होतो आणि थोडा वेळ झोप काढली. तेव्हा यांनी नाश्ता वगैरे केला, चहा आणि काहीतरी होतं, हा भजी होती वाटतं, चहा आणि भजी. आणि बस आता यांचं जेवण आहे आपलं सेम काय असेल मी आणलंय घरून, आपलं काकडी वगैरे. तर यांचं काय म्हणतात रे ते करतात, बॉन फायर नाही,
ते काय चिकन शिजवायचं वगैरे काहीतरी करतात ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. सो भेटूया. मित्रांनो, तर रात्रीचे वाजलेत रात्रीचे वाजलेत 12 वाजून 13 मिनिटं. तर आम्ही छान अशा गप्पा मारतोय. छान अशा नाही ते माहिती, छान अशा गप्पा मारतोय आणि खूप छान वाटते मित्रांमध्ये या गप्पा गोष्टी. कुणीच फोन वापरत नाही. फोन आज सगळ्यांनी बाजूला ठेवलाय. अतिशय तर ही अशी मध्ये असं हे चालणारच आहे. कारण आमच्या सोबत एक बघा हे असं आहे, ते कसं आहे डायरेक्ट कॅमेरा समोर आले की फाटणार, पण मागून जास्त बोलणार. ते म्हणतात ना, मागून बोलणारे भरपूर जगात, लक्ष द्यायचं ना असं. अशी आमची मजा मस्ती चालू आहे. खूप अरे वा, ब्लॉग हे होतात रे. बाकी काहीच नाही. तर मित्रांनो, तर रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि हे मध्ये गाणं चालू झालेली आहे परत. तर सुंदर असे गप्पा आम्ही मारतोय मित्रमंडळी. आज खूप दिवसांनी एकत्र आलेले आहेत आणि छान अशा गप्पा लाईफ बद्दल. आणि जो मित्र जर्मनीला जाणार आहे त्याची काय कुठपर्यंत तयारी आली, अशा सगळ्या गोष्टी